रमाकांत तरुण मंडळ हे मावळ तालुक्यातील सर्वात जुनं मंडळ आहे। हे बाबासाहेब आंबेडकरांपासून या मंडळाची स्थापना झालेली आहे। जवळ 80-90 वर्ष झाली असतील हे मंडळ स्थापन होऊन। आणि असं जुनं मंडळ तळेगावमध्ये असताना तळेगावचा जर विचार केला, सुरुवातीला आपली लोकसंख्या खूप कमी होती। लोकसंख्या कमी असताना म्हणजे जे प्रॉपर तळेगावमध्ये राहणारं मंडळ आहे ते रमाकांत तरुण मंडळ। परंतु आता तळेगावचा परिसर पण खूप वाढलेला आहे। जवळ 1,00,000-1.25 लाखाच्या पुढं आपलं तळेगाव गेलेलं आहे। 2 वर्ष आधी मिरवणूक काढत असताना किंवा रमाकांत तरुण मंडळाचे कार्यक्रम घेत असताना साधारण तिथं राहणारे आमचे जे सगळे बांधव आहेत तेवढ्यांमध्येच मिरवणूक किंवा बाकीचे कार्यक्रम घेतले जायचे। परंतु मागील वर्षापासून आम्ही जरा बदल केला व तळेगावमध्ये राहणारे प्रत्येकाशी कनेक्ट झालो व प्रत्येकाला एकत्र घेऊन आपण मिरवणुकीचा विचार घेतला, जेणेकरून मिरवणूक फक्त मिरवणूक न राहता पुढच्या काळामध्ये आपल्याला कोणाला काय अडीअडचणी असतील किंवा काय असेल तर त्यांना एकत्र घेऊन आपल्याला चालता येतं। कोणाला शैक्षणिक अडचणी असतील किंवा कोणाला काय दुसऱ्या कोणत्याही अडचणी असल्या तर आपल्याला तिथं उभं थांबता येतं। बऱ्याच वेळा आम्ही असं पण पाहिलेलं आहे की एखाद्या व्यक्तीच्या घरी म्हणजे लग्नाच्या वेळेस कधी कोणाला अडचण येत नाही, परंतु बाहेरनं आलेली व्यक्ती इथं आल्यानंतर ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस त्या व्यक्तीला मृत्यू झाल्यानंतर समाज आणि ते जी आपले लोक आहेत त्यांची जी कमी पडते ती कमी या मंडळाच्या ह्याच्यातनं आपण काढून घेतो। कारण प्रत्येक याला आमचे रमाकांत तरुण मंडळ असन किंवा विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समिती असन, याचे सगळे समाजाला मदत करणारे सगळे हे कार्यकर्ते आहेत व ते प्रत्येकाच्या सुखदुःखात जात असतात। तो विचार घेऊन आम्ही पुढच्या काळामध्ये सगळ्यांना घेऊन मिरवणूक बेस पकडून मिरवणुकीला मागच्या वर्षी आम्ही सुरुवात केली व तळेगावातून सर्व सोसायट्या असतील किंवा राहणारे असतील, वराळे असेल, सोमटणा असेल, सर्वांशी मिटिंग केली, प्रत्येकाला भेटलो। प्रत्येकाला भेटून आम्ही कन्सेप्ट सांगितले मिरवणूक काय एकत्र पाहिजे ते। कारण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी मिरवणूक करण्यापेक्षा एकच जर तळेगावात मिरवणूक झाली, कारण एक गाव एक गणपती ज्या पद्धतीने असतो तळेगावसारख्या मोठ्या शहरामध्ये आम्ही तो प्रयत्न केला आणि त्याचा प्रतिसाद आम्हाला तळेगावातील सर्व आम्हाला बंधू भगिनींनी दिला। मागील वर्षी जवळजवळ आम्ही ही मिरवणुकीचा पहिला प्रयोग केला। जवळजवळ 6,000-6,500 लोक मिरवणुकीला जमा झाली। त्याच्या आधी 700 ते 800 लोक फक्त असायचे, परंतु मागच्या वर्षी आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला। ही मिरवणूक आम्ही घेत असताना मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारच्या DJ किंवा वायू प्रदूषण होईल अशा पद्धतीचं आम्ही कोणतंही वाद्य घेत नाही। वाद्य न घेता आम्ही जे पारंपरिक आपले वाद्य आहेत, ढोल लेझिम असेल, बँड पथक असेल, या पद्धतीचा आम्ही वापर करून तळेगावमध्ये आम्ही तो मागच्या वर्षी आदर्श घालून दिला। आणि प्रत्येक मंडळाने त्यावेळेस आम्हाला जे मोबाईलमध्ये कॉमेंट्स आल्या त्या कॉमेंट्स आल्यानंतर ते बरं वाटलं की आपण जे मागच्या वर्षी केलं ते यावर्षी आपल्याला परत त्याच्यामध्ये वाढ करता येईल।